त्यांच्या समवेत जो मराठ्यांचा समूह होता, मराठी जनता होती, त्यांचा जो सपोर्ट होता, हा सपोर्ट कुठेही कमी पडला नाही, त्यांचा उत्साह कुठेही कमी झाला नाही आणि त्याचंच रूपांतर या ठिकाणी या मराठ्यांना आरक्षण मिळण्यामध्ये झालेलं आहे। मी या ठिकाणी सर्व नेते मंडळी या ठिकाणी या आपल्या विभागातील वेगवेगळे मराठी महासंघाचे नेते मंडळी आहेत, त्या सर्वांना विनंती करतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करा। या ठिकाणी ज्यांनी नेतृत्व केले ते विभागातले नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा औक्षण या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून करावं। आजचा आनंदाचा दिवस आहे, कुठेही गालबोट लागणार नाही अशा प्रकारचं वातावरण आपणही ठेवलं पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे। आरक्षण मिळालेलं आहे, आरक्षण आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी। जरांगे पाटलांनी जरी नेतृत्व केलं असलं, कडवत नेतृत्वामध्ये सुद्धा अनेक नेते मंडळी मराठ्यांचे आहेत, त्यांचं योगदान फार मोठं आहे। अनेक नेत्यांनी या ठिकाणी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे, अनेक हुतात्मे झालेले आहेत। या सर्व गोष्टी आपण नाकारता येणार नाही आणि म्हणून ज्यांच्या कारकिर्दीमध्ये हे आरक्षण मिळालं, हे दुग्ध सरकारला योग आहे आणि त्यासाठी त्यांनी फार कष्ट घेतलेले आहेत, हे कोणी नाकारू शकत नाही। तुम्ही आम्ही काय सर्वजण महाराष्ट्रातील तमाम जनता हे नाकारू शकत नाही आणि म्हणून कोणत्याही प्रकारचा वादविवाद न करता आपण सर्वजण या आम्हाला कोणत्याही गटातटाचं नसावं। ज्या महाराष्ट्रातल्या युती सरकारनं महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी याच्यासाठी पुढाकार घेतला, त्यांचं नाव घेणं आज या ठिकाणी गरजेचं आहे आणि म्हणून हा इतिहास घडलेला आहे आणि हा इतिहास महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये हा सोनेरी अक्षराने लिहिला जाईल अशा प्रकारचा इतिहास मराठ्यांना आरक्षण देऊन महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी केलेला आहे। मी या ठिकाणी आज खरं तर मराठा समाज म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा, राजमाता जिजाऊ त्यांना नतमस्तक होऊन आज या ठिकाणी उपस्थित सकल मराठा समाज हा कशासाठी तर मनोजदादा जरांगे यांनी आपल्याला दिलेलं वचन, समाजाला दिलेलं वचन आज पूर्ण केलेलं आहे। म्हणून एकदा जरांगे दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जरांगे दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महाराष्ट्रासाठी आणि खास करून मराठा समाजासाठी आजचा दिवस हा ना भूतो ना भविष्य असा ऐतिहासिक दिवस ठरलेला आहे। माननीय मराठा योद्धा श्री जरांगेदादा पाटील यांच्या आंदोलनाला यश आलेलं आहे आणि त्यांनी जे आंदोलन घेऊन या ठिकाणी नवी मुंबईच्या दिशेने कूच केली आणि काल ते सर्व सरकारची मागणी लक्षात घेऊन नवी मुंबई या ठिकाणी त्यांनी त्यांचं उपोषण सुरू केलं आणि त्यानंतर आज सकाळी माननीय मुख्यमंत्री यांनी सरकारच्या वतीने ज्या मागण्या मनोजदादा जरांगे यांच्या होत्या त्याच्यामध्ये आंतरवाली सराठी येथे जो अनुचित प्रकार घडला होता त्याच्यामध्ये जे काही मराठा योद्ध्यांवर मराठा सेवकांवर जे गुन्हे घेण्यात आले होते ते गुन्हे सरसकट 100% मागे घेण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे ज्या आतापर्यंत 58 लाख नोंदी सापडलेल्या आहेत त्या नोंदीचं त्या ठिकाणी सगळे सोयरे हा शब्द त्याच्यामध्ये घेण्यात यावा अशी त्यांची प्रमुख मागणी होती। ज्या माध्यमातून त्यांनी स्वतः सांगितलं की एक जर नोंद सापडली तर एका नोंदीच्या माध्यमातून जवळजवळ 150, 200 ते 250 जो नागरिक त्या ठिकाणी मराठा बांधवांना त्याचा लाभ मिळणार आहे। तर त्या सगळे सोयरे या शब्दाचा त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आला आणि त्यामुळे त्यानंतर एकच जल्लोष आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करण्यात आला आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी अमरनाथ पाटील चौक घाटला खाद्यनगर येथे छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून आणि या ठिकाणी लाडू वाटून आम्ही हा आनंदोत्सव साजरा केला। परंतु हा आनंदोत्सव साजरा करत असताना
आणखीन पुढे मोठी लढाई आहे। हे पुढे जो हा आरक्षणाचा प्रश्न आहे हा पुढे आणखीन केंद्र सरकारकडून आपल्याला पास करून घ्यायचा आहे। आणि मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की जून महिन्यामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीपदादा जगताप यांच्या नेतृत्वामध्ये 500 लोकांनी दिल्ली येथे लोकसभेचं अधिवेशन असताना त्या ठिकाणी 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं होतं। आपल्या या खारदेवनगर घाटला भागातून आमच्या माडिकताई यांच्या नेतृत्वामध्ये, कडूताई यांच्या नेतृत्वामध्ये 35 महिला आणि 15 पुरुष अशा प्रकारचे 50 लोक त्या ठिकाणी गेले होते। आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या वतीने लोकसभेचे गटनेते माननीय खासदार राहुल शेवाळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये 12 खासदारांनी त्या ठिकाणी सहीचं पत्र दिलेलं आहे अखिल भारतीय मराठा समाजाला आणि त्यांनी जाहीर पाठिंबा दर्शवलेला आहे। त्यामुळे मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारने या आरक्षणासाठी आपल्याला मदत केलेली आहे त्याचप्रमाणे केंद्र सरकार देखील मदत करेल आणि हे टिकणारं 100% टिकणार। जसं मुख्यमंत्री वारंवार सांगत होते, छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन त्यांनी सांगितलं आहे की टिकणारं आरक्षण मला द्यायचं आहे। त्यासाठी त्यांनी हा वेळ घेतला, त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे देखील आभार व्यक्त करतो। धन्यवाद। तुमच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की आज मी लाडू खाऊन आनंद साजरा करतो। याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आमची मेहनत, अथक मेहनत ही आज पणाला आली। आज मेहनतीचं चीज झालं, आम्हाला नेतृत्व मिळालं आणि ते असं नेतृत्व मिळालं की ते खंबीर नेतृत्व मिळालं। मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नावाने आज एक मराठ्यांना नेतृत्व मिळाले। मराठा नेहमीच स्वतःला कमी समजत होता की आमचं नेतृत्व नाही, नेतृत्व पुढे येत नाही, आमचे प्रश्न सुटत नाहीत। परंतु आज प्रत्येक मराठ्याला खात्री पटलेली आहे की मनोजदादा जरांगे पाटलांच्या नावाने आज आमचे सर्व प्रश्न सुटणार आहेत, मराठ्यांची विघ्न दूर होणार आहेत। मराठा मुलांना अश्रू ढाळायला लागत होते, 2-2 मार्काने आमचे मुलं मुली हे रडत परत येत होते, त्यांना ऍडमिशन मिळत नव्हते। म्हणून आज हा आरक्षणाचा जो मुद्दा जरांगे पाटील दादांनी धरून ठेवला आणि त्याला संपूर्ण मराठा समाजाने ताकदीने पुढे नेला आणि आज त्याचा हा विजय झाला आणि त्याचाच हा विजयाचाच आनंद असतो आज आम्ही या ठिकाणी साजरा करतो। त्या दिवसाची वाट पाहत होतो की सूर्यकिरणे पडतील, जे आमचे विजयाचे असतील त्या दिवसाची पूर्ण मराठा समाज आतुरतेने वाट पाहत होते आणि तो दिवस आज उगवला। खरोखर मी पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करतो, जळून तेजे संभाजीराजांना मानवंदना करतो आणि सगळ्यांचे आपले सर्वसामान्य घरातून आपल्या लढ्यासाठी उभा राहण्याचा सरसेनापती आंबेराव मोहित्यांची जबाबदारी जशी पार पाडावी तशी जरांगे दादांनी आज आपली भूमिका पार पाडली आणि मराठा समाजाला आज तो सोनेरी क्षणाचा दिवस आला। आणि मराठा समाजाचा जे 25-30 वर्षाचा संघर्षाचा काळ होता की मराठा समाजाला आरक्षण हवंय, पण आरक्षण कशासाठी हवंय, कशासाठी हवंय, किती दिवसासाठी हवंय, शैक्षणिक आरक्षण हवंय आपल्याला, आर्थिक हवंय का सामाजिक हवंय हे माहीत नव्हतं लोकांना। मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षणाची गरज आहे, कारण आपण पाहिलं तर येणाऱ्या गेल्या त्या पाठीमागच्या 15-20 वर्षापूर्वीमध्ये जेवढा बाकी समाजाचा विकास झाला, मराठा समाजाच्या विकासाच्या बाबतीत जर पाहिलं तुम्ही तर 15-20 वर्ष मराठा समाज बॅकआउटला आलेला आहे, तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी। याची जाणीव मराठा समाजाला झाली आणि मराठा समाजाला समजलं की आरक्षणाशिवाय पर्याय नाही। शैक्षणिक संविधान होतं, सगळ्यांना विश्वास आहे, पण संविधानाच्या गोष्टी लढताना आरक्षण किती महत्वाचं आहे, त्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही। शिक्षण घेतल्याशिवाय आर्थिक सामाजिक आपला विकास होत नाही, याची जाणीव मराठा समाजाला झाली आणि हा जो आहे मराठा समाजाच्या ऐक्याचा हा विजय आहे। आणि आज इथून पुढे महाराष्ट्र राज्य सरकारचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब यांचाही मी मनपूर्वक आभार मानतो। महाराष्ट्र राज्य सरकारने जी पॉझिटिव्ह बाजू दाखवली आहे, जे GR दादांनी दाखवले, GR दिलेले आहेत, आता पुढची न्यायालयीन जी प्रक्रिया कायदेशीर जे होते तो अध्यादेश काढला जाईल आणि अध्यादेशाची वर्किंग जो पुढचा आहे तो केंद्र सरकारच्या हातामध्ये येतो। केंद्र सरकारने तातडीचं अधिवेशन बोलवावं आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे ते मंजूर करून घेतील। आतापर्यंत धाडण्याचे काम देशाचे पंतप्रधान मोदीजींनी केलेलं आहे, त्यांच्याकडून आम्ही सकारात्मक भावनेने पाहतोय आणि मराठा समाजाला आतापर्यंत मिळालेलं आतापर्यंत जो यश आहे त्याच्यामध्ये अजून छानपैकी यशाला कशी झालर लावण्याचं काम एक आपल्या येणाऱ्या काळामध्ये मोदी करतील हे आपल्याला दिसेल। काय कैलासवासी अण्णासाहेब पाटील याच्यानंतर नेतृत्व त्यांनी जे आरक्षणाचे लढले होते आणि स्वतःला गोळी झाडून घेतली, त्याच्यात तर मराठ्याने नेतृत्व नव्हतं। 57 मोर्चे काढले पण त्याच्यामध्ये आम्हाला यश मिळालं नाही, पण आता जरांगे दादांच्या रूपाने आम्हाला यश मिळालं आणि मराठ्यांना आरक्षण मिळालं, त्याबद्दल आम्ही जरांगे यांचं खूप खूप धन्यवाद मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
मला जे आरक्षण मिळाले, जसं सगळ्यांनी सांगितलं जरांगे दादांचा विजय आहे, हे तर मला मनापासून मान्य आहे आणि एकनाथ शिंदे यांचंही मी मनापासून आभार मानते की त्यांनी आम्हाला हे केलं. पण याच्यामध्ये सर्वांच्यामध्ये एक राहून गेले की ज्या माझ्या महिला आहेत, छोट्या बाळांना मुलांना घेऊन ढेकळामध्ये झोपल्या, एवढा दूरचा प्रवास केला आणि त्यांनी आज या आरक्षणासाठी रात्रंदिवस अहोरात्र कष्ट केलेलं आहे. त्या महिलांचं आणि माझ्या बंधू भावांचं मी खूप अगदी मनापासून आभार मानते की त्यांनी एवढ्या दूरवरून चालीत पैदल प्रवास केला आणि आमच्या या सर्व महिलांचा, रणरागिणींचा जो विश्वास आहे तो वाढवला. अगदी मनापासून त्या सर्वांचा खूप आभार. आणि आमच्या मराठा लोकांना जे आरक्षण मिळालं त्या सर्व आरक्षणाला मिळवून देणाऱ्या सर्व माझ्या बंधू भगिनी असतील, सर्व कोण राजकारणी लोक असतील, या सर्वांचं मी आभार मानते. फक्त एवढंच बोलेन, पुढच्या पाखरांना परतीची मुभा नसावी, घरट्याचं काय हो केव्हाही बांधता येईल, पण शिदीच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. धन्यवाद. महाराष्ट्र हा नेहमी इतिहास घडवणारा महाराष्ट्र आहे आणि खरंच आजचा दिवस हा इतिहासात सोनेरी अक्षराने लिहिला जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन लढणाऱ्या एक सर्वसामान्य कुटुंबातील, शेतकरी कुटुंबातील मनोज जरांगे पाटलांसारखे एक सर्वसामान्य व्यक्तीने आज दाखवून दिलं की काय धमक असते सर्वसामान्य माणूस जेव्हा प्रामाणिकपणे लढा लढतो. आणि या लढ्यामध्ये माझ्या ह्या माता भगिनी, मीही त्यांच्याबरोबर सहभागी होते. अक्षरशः 2-4 दिवस झोपल्या नव्हत्या. येणाऱ्या बांधवांसाठी रात्र जागून त्यांनी जे काही जेवण असू दे, अल्पोप असू दे, ह्या सर्व गोष्टी बनवत होत्या. आणि अशीच एकी हे सर्व समाजाचे लोक त्याच्यामध्ये सहभागी होते आणि अशीच ही एकी सर्वांची राहू दे अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या सर्व मराठा बांधवांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद.